आरक्षण कागदावरच राहणार आणि 100% शोषण तुझं होणार. हे स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? शोभेची वस्तू म्हणून तुला मिळवणार, लाज नाही तुला म्हणून हेच लोक हिणवणार. वस्त्रहरण करण्यात दुशासन नेहमी तयार असणार. हे स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? तुलाही मन आहे ग, यांना कधी करणार? तुझ्या हक्कासाठी हे फक्त भाषणच करणार. हे फक्त भाषणच करणार. अगं बाई, अजून किती दिवस हा त्रास भोगणार? हे स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? तुला आता जागर व्हावंच लागेल. अन्याय करणाऱ्यांना ठेचावंच लागेल, नाहीतर अजूनही हा प्रश्न अनुत्तरितच राहणार. हे स्त्री तू केव्हा स्वतंत्र होणार? आज भारताच्या स्वातंत्र्याला जरी 75 वर्ष पूर्ण झाली असली ना, तरी आजच्या या लोकशाहीच्या युगात अजूनही असे वाईट प्रवृत्तीचे माणसं आहेत की ज्यामुळे आजची स्त्री स्वातंत्र्य तर नाहीच नाही, पण ती सुरक्षित सुद्धा नाही. त्यामुळे मला आज इथे हा विषय मांडण्याची गरज भासते. नमस्कार, मी पल्लवी किशोर पवार, राहणार तालुका जिल्हा बीड. प्रबोधनीय बहुउद्देशीय संस्था आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत विषय मांडते आहे स्वातंत्र्य आणि सुरक्षितता, आधुनिक स्त्री समोरची आव्हाने. आपल्याकडे काय होतं, वर्षातला एक दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो. त्याच दिवशी तिच्याबद्दलचा प्रेम, आदर, रिस्पेक्ट सोशल मीडियावरती पोस्ट केला जातो. तिचा सगळीकडे सन्मानही केला जातो. पण उरलेल्या 364 दिवसाचं काय? जर तिला तू असं करू नकोस, तू स्त्री आहेस, तू असं वागू नकोस म्हणून हिणवलं जातं, किंवा रस्त्यानं चालताना सुद्धा तिला असुरक्षित वाटत असेल, तिला तिचा आत्मसन्मान गमावून वागावं लागत असेल, तर खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा होतोय का? आजच्या आधुनिक युगात सुद्धा स्त्री स्वातंत्र्य आणि सुरक्षित आहे का? आजच्या या जगामध्ये महिलांची स्थिती कशी आहे हे स्पष्ट करणे मला आधी योग्य वाटतं. युनिसेफपासून ते NCRBचे रिपोर्ट पाहिले ना, स्त्रियांबद्दलचं भयानक धगधगतं वास्तव आपल्यासमोर येईल. भारतात 1.2 कोटी मुलींची नोंदणी 18 वर्षाच्या आधीच केली जातात. अफगाणिस्तानमध्ये आजही स्त्रियांना शिक्षणाची बंदी आहे. इराणमध्ये हिजाबचा विरोध करणाऱ्या महिलांना मृत्यूची शिक्षा दिली जाते. अमेरिकेत दर 43व्या सेकंदाला एक महिला यौन शोषणाची शिकार बनते. भारतात दर 16व्या मिनिटाला एक बलात्काराची घटना घडते. एवढंच नाही तर आजही सौदी अरेबियामध्ये पतीच्या परमिशनशिवाय महिलांना बाहेर जाण्याची अनुमती नाही. तसा तर इतिहास पण साक्ष आहे. स्त्रियांनी प्रत्येक पाऊली आपल्या अस्तित्वाला सिद्ध केलंय. भारतात राणी लक्ष्मीबाई असेल, सावित्रीबाई फुले असतील, राणी पद्मावती असेल, अमेरिकेमध्ये ॲमेलिन बख्तर असेल, ब्रिटनमध्ये रोजा बक्स असेल, अशी कितीतरी महिला सशक्त करण्याची उदाहरणं संपूर्ण विश्वभरात पाहायला मिळतात. पण एवढ्या संघर्षानंतरही आज कितीतरी भयानक गोष्टी या समाजात बघायला मिळतात. भारतातच बघा ना, निर्भया हत्याकांड 2022, मेडिकल कॉलेज रेप केस 2024, श्रद्धा होकर हत्याकांड 2022. एवढंच नाही तर राजस्थानमध्ये आजही बालविवाह केले जातात. नवजात मुलीला दुधात बुडून मारलं जातं, हुंड्यासाठी जाळलं जातं. घरेलू हिंसा आणि ऑनर किलिंग सारख्या घटना रोजाना घडत आहेत. तर बदल कसा होणार? आजच्या या आधुनिक युगात सुद्धा स्त्रियांना एवढ्या आव्हानांना जर सामोरं जावं लागत असेल, तर ही खऱ्या अर्थानं या विश्वाची शोकांतिका आहे. तू मुलीला असं लहानपणापासून सांगितलं, जर तू लाखो करोड कमवलेस ना, तरी तुला घरातलं पानं सुटणार नाही. जर एखाद्या मुलीला एखादी फील्ड जर निवडायची असेल, ती 4 लोकांच्या सजेस्टनी निवडावी लागते. तिला तिची डायरेक्टली एखादी फील्ड पण निवडायची अनुमती या समाजानं तिला दिलेली नाही. जर तिला बिझनेस करायचा असेल तर तो ब्युटी पार्लरचा कर किंवा पापड लोणच्याचं कर हेच सांगितलं जातं. म्हणजे का बरं तेच टॅग लावले जातात की मुलींचे बिझनेससुद्धा वेगवेगळे आहेत. एखादी स्त्री जर नोकरी करत असेल ना, तरी तिला अजूनही तेवढं आर्थिक स्वातंत्र्य मिळालं नाही. म्हणजे ती एखादी साडी घेण्यापर्यंत स्वातंत्र्य आहे, पण ती एखादी जमीन किंवा एखादा फ्लॅट घेण्यापर्यंत आजही समाजाने तिला आर्थिक स्वातंत्र्य दिलेलं नाही. एम के गांधींचं एक स्टेटमेंट होतं की आय वॉन्ट टू सी माय ड्रीम सोसायटी. मला माझ्या स्वप्नातला
बघायच्या. त्यांच्या स्वप्नातला समाज असा होता की एखादी स्त्री जर पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून जर काम करत असेल ना, तिला तितकंच सन्मानित आणि तितकं सुरक्षित समजायला पाहिजे. खरं तर महिला ही सृष्टीची रचनाकार आहे, पालक आहे आणि गरज पडली तर ती विनाशाची चिंगारी सुद्धा होऊ शकते. विनाशाची चिंगारी सुद्धा होऊ शकते. पुरुषांनी महिलांना समानतेचा अधिकार द्यायला पाहिजे. दया नाही. आज प्रत्येक मुलगी शिक्षण आणि स्वातंत्र्याचा अधिकार तिला मिळायलाच पाहिजे. आजच्या या समाजात आता हा समाज स्त्री प्रधान नाही किंवा पुरुष प्रधान नाही, तर समान हक्काचा बनायला पाहिजे. एखादी महिला रात्री बेरात्री सुद्धा रस्त्यात जर चालत असेल तर तिला सुरक्षित समजायला हवं. त्या भारतातच नाही तर संपूर्ण विश्वभरात महिलांनी स्वतःला स्वातंत्र्य आणि सुरक्षित समजलं तर खऱ्या अर्थानं हा महिला दिन साजरा होईल. मनपूर्वक धन्यवाद. श्रोते प्रेक्षक हो, तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता. त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचं आहे. स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे. त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे. प्रबोधन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते. ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे. तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता. प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद.